दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला आहे। गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। तर मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा होणार आहे आणि या निमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये मनसेने जे बॅनर लावलेलं आहे त्याची आता चर्चा रंगलेली आहे। कारण मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यात आला होता, मात्र त्यानंतर हे बॅनर हटवण्यात आलं। शिवाजी पार्कवर या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। महापालिका निवडणुका, बॅनरवरचे बाळासाहेबांचे फोटो आणि अधिवेशनामध्ये गाजलेला औरंगजेब कबर ते कामरा या वादावर मनसे अध्यक्ष काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे, सर्वांचंच लक्ष त्या मेळाव्याकडे लागलेलं आहे। नक्की विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा मनसे नव्या जोमानं उभी राहते असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जातोय। माझ्या मागे तुम्ही तयारी बघताय, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आपल्याला गुढीपाडवा मेळाव्याची संपूर्ण तयारी बघायला मिळते। मात्र या मेळाव्यापूर्वी चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे या गुढीपाडवा मेळाव्याच्या संदर्भानं मनसेनं लावलेले बॅनर। कालपर्यंत या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आपल्याला बघायला मिळत होता। इतकाच नाही तर काही बॅनर असेही होते की ज्यावरती राज ठाकरे यांच्या कुटुंबातल्या चारही पिढ्या बघायला मिळालेल्या होत्या। म्हणजे बाळासाहेबांचा फोटो होताच, सोबतच त्यांच्या नातवाचा सुद्धा फोटो होता आणि अशा प्रकारे हे फोटो बाळासाहेबांचे बॅनरवरती छापले गेल्यानंतर त्याची बरीचशी राजकीय चर्चा झाली। कारण स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेला राज ठाकरेंना असं आवाहन केलेलं होतं, असं निक्षून बजावलेलं होतं की त्यांनी बाळासाहेबांचा म्हणजे माझा स्वतःचा फोटो कोणत्याही बॅनरवर वापरू नये। त्याची आठवण म्हणून काल शिवसेनेने एक व्हिडिओ देखील जारी केला, जो व्हिडिओ बाळासाहेबांच्या त्याच भाषणाचा होता ज्यामध्ये बाळासाहेबांनी राज ठाकरेंना माझा फोटो वापरू नये असं बजावलेलं होतं। हा व्हिडिओ जारी झाल्यानंतर एकंदरीत राजकीय चर्चा झाल्यानंतर आता जे बॅनर आपण बघतो आहोत या बॅनरवरनं बाळासाहेबांचे फोटो हे आपल्याला बघायला मिळत नाही। बाळासाहेबांचे फोटो असणारे बॅनर हटवण्यात आलेत। इतकंच नाही तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरणही दिलेलं आहे की ती राजकीय पक्षाची पक्ष म्हणून आमची ती भूमिका नव्हती, काही कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलेले होते। त्याच्यामुळे सध्या आपल्याला बॅनरवर कुठेही बाळासाहेबांचा फोटो बघायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे एक प्रकारे या राजकीय बॅनरवरचे बाळासाहेबांचे फोटो असतील, अधिवेशनामध्ये कबर ते कामरा असे विविध प्रकारचे वाद रंगले, त्या वादांवरती राज ठाकरेंची भूमिका काय असेल, सगळ्यात महत्त्वाचं महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करतायत का, इतकंच नाही तर राज्यापुढचे सगळे वेगवेगळे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेची स्थिती असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावरती राज ठाकरे अद्यापपर्यंत व्यक्त झालेले नाहीत ते म्हणजे कोरटकर आणि सोलापूरकर वाद, यावरती राज ठाकरे काही व्यक्त होत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याच्यामुळे कोणती महत्त्वाची मनसेच्या दृष्टीने राजकीय घोषणा होते का, राज्यापुढची जी परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची, सोबतच जी राजकीय स्थिती आहे, जे वर्धापन दिनामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं तर महाराष्ट्राचा राजकीय चिखल झालेला आहे, या चिखलावरती पुन्हा काही राज ठाकरे टिप्पणी करतायत का याकडे सर्वांचं लक्ष आहे। गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आहे। अगदी मैदानात सुद्धा आपण बघू शकतो की खुर्च्या मांडल्या गेलेल्या आहेत, स्टेज सुद्धा जवळपास तयार झालेला आहे, व्यासपीठ तयार झालेलं आहे। एक भव्य दिव्य अशा प्रकारचा गुढीपाडवा मेळावा साजरा केला जावा याकरता आता आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्याची मनसे पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा जय्यत तयारी झालेली आहे। हा कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे याचं नियोजन करायचं आहे या संपूर्ण मेळाव्याचं, या संदर्भातल्या आढावा बैठका सुद्धा पार पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्याच्या दिवसाची, कारण उद्याचा दिवस हा मनसेच्या दृष्टीने राजकीय दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा आहे। टीजर सुद्धा रिलीज करण्यात आला होता गुढीपाडवा मेळाव्याचा, या टीजरद्वारे सुद्धा असा एक संकेत देण्यात आला की यामधून एक मोठी घोषणा राज ठाकरे करू शकतात। प्रतीक्षा आहे उद्याची। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।